मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मातीचा ढिगारा पाहायला मिळतोय। पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटातील ही घटना या पावसामुळे डोंगरावरील माती रस्त्यावर आलेली आहे। महामार्गावरून सध्या एकेरी वाहतूक सुरू झालेली आहे। महामार्गावरील माती हटवण्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे। सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मातीचा ढिगारा कोसळलेला आहे। त्यामुळे वाहतूक ठप्प झालेली होती। आता सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे। महामार्गावर जी माती कोसळलेली होती ती माती आता हटवण्याचं काम सुरू आहे। या संदर्भात अधिक बोलूयात। आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार आपल्यासोबत आहेत। प्रफुल्ल, पोलादपूरच्या कशेडी घाटामध्ये रस्त्यावर डोंगरावरची माती घसरलेली आहे, ढिगारा आलेला आहे, वाहतूक ठप्प झालेली आहे। सध्याची काय परिस्थिती आहे, काय अपडेट आहे? दरवर्षीप्रमाणे यंदाही पहिल्याच पावसात मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक ठप्प झालेली आहे। खरं तर सकाळच्या सुमारास ही दरड कोसळलेली आहे आणि ही दरड आता बाजूला करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा नॅशनल हायवेचे जे कर्मचारी आहेत ते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। ठेकेदाराची माणसं पोहोचलेली आहेत आणि जेसीबीच्या साहाय्याने ती दरड हटवण्याचं काम सुरू आहे। म्हणजे जिथं मुंबई गोवा महामार्ग, जुना महामार्ग आणि नवीन महामार्ग जिथं कनेक्ट आहे त्याच ठिकाणी ही दरड कोसळली। जुन्या महामार्गावर सुद्धा दरडीचा मलबा खाली आलेला आहे आणि त्यामुळे सध्या या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू आहे। वाहतूक कोंडी झालेली नाही मात्र, कारण सध्या या महामार्गावरची जी ट्रॅफिक आहे ती कमी आहे, वाहनांची संख्या कमी आहे, त्यामुळे कुठेही वाहतूक कोंडी झालेली नाही। मात्र ही दरड हटवण्याचं काम आता युद्धपातळीवर सुरू आहे। तासाभरात ही दरड हटवली जाईल असं सांगितलं जातं। नक्कीच प्रफुल्ल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।